राज्यभर सुरू असलेल्या भेसळमुक्त अन्न मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शेगावातील प्रसिद्ध तीर्थराम करमचंद शर्मा कचोरी सेंटरवर अचानक धाड टाकत तपासणी केली। या कारवाईमुळे शेगावच्या प्रसिद्ध कचोरीबाबत चर्चांना उधाण आले असून ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कच्च्या मालांचे नमुने प्रशासनाच्या पथकाने जप्त केले आहेत। हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। नमुन्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा दर्जाहीन घटक आढळल्यास संबंधित प्रतिष्ठानाविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। शेगाव हे धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे दररोज हजारो भाविक पर्यटक भेट देतात। अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे। विशेष म्हणजे शेगाव कचोरीची ख्याती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून अनेक पर्यटक या चवीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून येथे येतात। दरम्यान ही कारवाई केवळ नियमित तपासणी मोहिमेचा भाग असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। तपासणी अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये असे आवाहन करण्यात आले आहे। मात्र या घटनेमुळे अन्न सुरक्षा, गुणवत्तेचे निकष आणि भेसळमुक्त खाद्यपदार्थांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे।